नंबर प्रभागामध्ये आपल्याला नगरसेवक म्हणून आपले दीपक दादा गोंदकर पाटील आणि अलकाताई गोतीस हे आपल्याला या ठिकाणी हवंय. कसं आहे, तरुण पिढीसाठी यंग व्यक्ती महत्व आपल्याला असणं गरजेचं आहे आणि ते असल्यानंतर यंग पिढी पुढे जाणार आहे. अनेक गोष्टी या ठिकाणी होणार आहे. त्या हिशोबाने दीपक दादा गोंदकर पाटील तसेच अलकाताई गोतीस या 100% या ठिकाणी निवडून येतील आणि आमच्या प्रभागासाठी ते योग्य राहतील असे मी या ठिकाणी सीतानगरच्या वतीने आश्वासन. कारण की दीपक भाऊ या कारणाने, कारण की पहिली गोष्ट रमेश भाऊ गोंदकर पाटील हे 25 ते 30-35 वर्षापासून या ठिकाणी 9 नंबर वार्ड, पहिले 11 नंबर वार्ड होता, आता प्रभाग असल्यामुळे 9 नंबर प्रभाग झालेला आहे. तर या ठिकाणी 30-35 वर्षापासून कार्य करतात सीतानगरसाठी, पूर्ण वार्डासाठी. नाला रोड असन, आंबेडकर नगर रोड असन, कोते गल्ली असन, या सर्वसाठी ते कार्य करत असतात. त्यानंतर गोपीनाथ बापू गोंदकर असतील, तेही या ठिकाणी पूर्णपणे कार्य करत असतात. तसेच त्यानंतर वंशज म्हणून दीपक दादा गोंदकर पाटील या ठिकाणी यंग पिढी आहे. तर यंग पिढीने थोडासा या ठिकाणी हातभार घेऊन यंग पिढीला पुढे घेऊन या ठिकाणी ते प्रत्येक गोष्टीला अहोरात्र काम करतात. त्या निमित्ताने आम्हाला असं वाटतं की दीपक गोंदकर दादा पाटील हे 100% आम्हाला नगरसेवक हवे अशी आमची इच्छा. दीपक भाऊ गोंदकर आहे, आमचे गोतीस मामा, आमच्या समजा आई सामान, त्या वहिनी आई सामान विमलाताई गोतीस असतील, नगराध्यक्षताई आमच्या जयश्रीताई थोरात असतील. ह्या प्रभागामध्ये रमेश भाऊ गोंदकर 5 वर्ष नगरसेवक होते, छोटे बापू आपले गोपीनाथ बापू 5 वर्ष नगरसेवक होते, शिवाजी भाऊ 5 वर्ष नगरसेवक होते. हा प्रभाग नेहमी नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब, खासदार सूर्यदादा विखे पाटील साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली राहिलेला आहे. आणि सर्व मुस्लिम समाज आमचा नामदार राधाकृष्ण विखे पाटील साहेब आणि खासदार सूर्यदादा विखे पाटील साहेब यांच्या नेतृत्वामध्ये पक्ष हा कोणता आहे, चिन्ह हे कोणता आहे हे न पाहता सर्वश्री रमेश भाऊ गोंदकर, दीपक भाऊ गोंदकर, गोपीनाथ बापू गोंदकर, गोतीस मामा, जयश्रीताई थोरात आणि सर्व आमचे जे महायुतीचे उमेदवार यांच्या मागे भक्कमपणे उभे आहे. ये प्रभाग में जैसे 3 उम्मीदवार है, जैसे नगर अध्यक्ष के लिए जयश्री जी थोरात है, उसके बाद 2 नगर सेवक है जिसमें दीपक भाऊ गोंदकर और गोतीस मामा के जो मामा के है गोतीस, तो इनका एक ये लोग खड़े हुए हैं. इसमें इन्होंने क्या किया हुआ है, जैसे ये दीपक गोपीनाथ जो गोंदकर का जो घर है, ये जो खानदान है, ये ऐसा खानदान है जिन्होंने तमाम सलोखे के लिए और लोगों के गोर गरीब जनता के लिए काम किया हुआ है, हमेशा काम करते रहे. इसलिए ये पूरा समाज, चाहे चाहे वो गोर गरीब जनता हो या मुस्लिम समाज हो, ये नामदार विखे पाटिल साहब के पीछे एक साथ खड़ा हुआ है. और ये जो खड़े होने की वजह से प्रामाणिकता से क्या करता है काम, मुस्लिम समाज यहाँ पर करता है. इसलिए हम चाहते हैं कि ऐसे लोग यहाँ पर सत्ते पर बैठे, ऐसे लोग बैठे जो क्या गोर गरीब जनते का काम करे, सामाजिक सालों का कायम करते रहे. इसलिए हमने ठान लिया है कि हम दीपक भाऊ गोंदकर और गोतीस मामा का हम पूरा काम करेंगे और उनको जीत कर लाएंगे. दीपक भाऊ आमच्यासाठी धावून येते. आम्ही रोडवर दुकानाला येतो, आमचे सहकार्यकर्ते रमेश भाऊ झाले, बाप्पू झाले, दीपक भाऊ झाले, आमच्या दुखात सुखात सगळ्या कामाला दीपक भाऊच पाहिजे नगरसेवक म्हणून. आमच्यासाठी लय कामं केले त्यांच्या, रोडाचे काम, पाणीला येळेवर नळाला येणं, सगळे काही करते ते आमच्यासाठी. रमेश गोंदकर झाले, बाप्पू झाले, दीपक भाऊ झाले, दुखात सुखात पोरा स्वरांच्या कुठं काही झालं तर पळत येतात ते आमच्यासाठी. अर्ध्या रात्री येतात ते, टाइम पाहत नाही, टेबल पाहत नाही, डायरेक्ट येतात. आजारी आता बाप्पू तिकडे चालले होते बारामतीकडे, बापूला फक्त एकच फोन गेला तरी माझा सोमा घ्यायला नाशिकला गेले, तिथून डायरेक्ट घेऊनच आले पार भूमीपर्यंत. बापून सगळं काही खर्च केला, सोमनाथच सगळं काहीच केलं बापून. खाण्याचं सहकार्य मिळालं. आमचे मिस्टर आजारी होते तेव्हा त्यांनी थोडंफार सहकार्य केलं. आम्ही गेलो होतो तेव्हा लय अडचण होती, असं त्यांनी भरपूर आम्हाला मदत केली. आमच्या आता इथून पुढे बी त्यांनी काम करावं. दीपक भाऊ गोंदकर यांचे काम आणि गोपीनाथ बापू गोंदकर, रमेश भाऊ यांनी सीतानगर, नाला रोड, आंबेडकर नगर, शिवाजीनगर, तुम्ही जर एरिया बघितला तर तुम्ही तुमच्या डोळ्याने बघून घ्या की किती त्यांचं म्हणजे कामे भरपूर केलेले. त्यामुळं
दीपक भाऊ यांचं नगरसेवक व्हावं म्हणून ही आमची आम्हाला आहे ना नगरसेवक दीपक दादा गोंदकर पाहिजे. वेळेकाळेला ते आमच्या कामं पडतात, खूप मदत करतात ते वेळेकाळेला. पुलाचंही काम त्यांनी आम्हाला करून दिलं. प्रत्येक गोष्टीच आम्हाला मदत करत असतात ते. भाऊ गोंदकर हे आमचे अर्ध्या रात्री सुद्धा काही काम असले तरी आमच्यासाठी धावून येणारी व्यक्ती आहे. आणि आमचे जे पुलाचे कामं झालेत, गोपीनाथ बापू हॉस्पिटलमध्ये असताना सुद्धा आमच्या पुलाचे कामं, रस्त्याची कामं सगळे त्यांच्या मार्फत झाले आहेत. आम्हाला त्यांच्यापासून खूप मोठा आधार आहे त्यांचा.